बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपरमार्केट कळवण। आजपासून सुरू होत आहे भव्य लकी ड्रॉ ऑफर। खास गुलाबी थंडीच्या डिसेंबर महिन्यात दररोज 2 भाग्यशाली ग्राहक जिंकणार आरामदायी ब्लँकेट्स। तरी दररोज लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये भाग घ्या। हरिओम सुपरमार्केट, मेन रोड, कळवण। मडगाव येथील महिलेचा प्रसूतीसाठी 4 तास खोळंबा। कळवण तालुक्यात आरोग्य रुग्णसेवेचा बोजवारा। रुग्णवाहिका मिळेना, टायर पंक्चरचे उत्तर। गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात हलविणे तसेच प्रसूत महिलांना घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळावी म्हणून शासनाने 102 क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मात्र या क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आर्थिक भुर्दंडासह महिलांना प्रचंड त्रासही सहन करावा लागत आहे। कळवण तालुक्यातील आरोग्य विभागाच्या अशा गलथान कारभारामुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागलाय। असाच काहीसा प्रकार 102 क्रमांकावर संपर्क साधूनही तालुक्यातून एकही रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने अखेर गर्भवती महिलेला प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करत नातेवाईकांनी खासगी वाहनातून आणत उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्याचा प्रसंग अतिदुर्गम भागातील मडगाव बुद्रुक येथील गरोदर आदिवासी महिलेवर दिनांक 14 डिसेंबर रोजी रविवारी ओढवला। तालुक्यातील मडगाव बुद्रुक येथील मोहना उलुशा पवार या गरोदर महिलेला रविवार दिनांक 14 डिसेंबरच्या रात्री 8च्या सुमारास प्रसूतीकडा जाणवू लागल्याने नातेवाईकांनी महिलेस दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यासंदर्भात मडगाव येथील सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते सुखदेव बागुल यांना सांगितले। सरपंच सुखदेव बागुल यांनी रात्री 9च्या सुमारास 108 या ॲम्ब्युलन्सला कॉल करूनही तालुक्यातून कुठलीही ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही। अखेर 102 या क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही कुठूनही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। रुग्णवाहिकेसाठी कॉल करण्यात 2-3 तास वेळ जाऊनही शासनाची रुग्णसेवा मिळालीच नाही। उलट 102 क्रमांकावर संपर्क साधला असता काही वाहनांचे टायर पंक्चर आहे, चालक रजेवर असल्याचे सांगण्यात आले। काही ठिकाणी ड्रायव्हर उपलब्ध नसल्याचेही कारणे सरपंच सुखदेव बागुल यांनी फोनवर सांगण्यात आली। वारंवार संपर्क साधून रुग्णवाहिका न आल्याने महिलेची पहिली प्रसूती सिझर झालेली असल्याने या दुसऱ्या वेळी गरोदर महिलेला 3-4 तास वेदना सहन कराव्या लागल्या। रुग्णवाहिका न आल्याने अखेर रात्री 10च्या सुमारास सरपंच बागुल यांनी गरोदर महिलेला खासगी रिक्षातून अतिदुर्गम भागातील मडगाव येथून सुमारे 30 किलोमीटर अंतरावरून रात्री 12च्या सुमारास कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मराठी केसरी न्यूज नेटवर्क, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।